नमस्कार. अपेक्षेप्रमाणे नाशिक स्थानिक स्वराज्य मतदारसंघातल्या विधान परिषद निवडणुकीचा निकाल लागलाय. महाराष्ट्रातील अनेकांना नाशिकचा निकाल हा धक्कादायक वाटत असला तरी नाशिककरांना मात्र हे अपेक्षितच होतं. कारण गेल्या काही दिवसांपासून ज्या काही घडामोडी घडत होत्या त्या पाहून निकाल असाच लागणार असा साधारणतः अंदाज अनेकांना आला होता. शिवसेनेचे मावळते आमदार आणि ज्यांचा आत्ता मोठ्या फरकानं पराभव झाला ते नरेंद्र दराडे यांच्याविषयीची नाराजी हे या निकालामागचं प्रमुख कारण निश्चितच आहे. खरं तर या निवडणुका म्हटलं की केवळ अर्थकारणाची चर्चा होते. ती जरूर आहे, कारण अवघे 618 मतदार आणि त्यांना मॅनेज करणं हे तसं सोपं आणि सोयीचं. शिवाय महायुतीकडे 450हून अधिक मतं, महाविकास आघाडीकडे 100च्या वर फार तर मतं होती. त्यामुळे सामना हा पूर्णतः परस्पर विरोधी असा होता. कदाचित दराडे बंधू आणि एकूणच शिवसेना शिंदे गट महायुतीच्या या मतांमुळे फसले की काय असं आता म्हणावं लागतंय. काही झालं तरी आपल्या पक्षातले, आपल्या महायुतीतले लोक फुटणार नाहीत, बंडखोरी करणार नाहीत असा एक समज किंवा फाजील आत्मविश्वास दराडे बंधूंना असावा. परंतु जेव्हा गोकुळ गीते यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आणि अनेक प्रयत्न करूनही जेव्हा ते माघार घेत नव्हते, तेव्हा खरं तर एक अंदाज यायला हवा होता. शिवसेनेचे नेते उदय सामंत, दादा भुसे, गिरीश महाजन अशी सारी मंत्र्यांची टीम 5-5, 6-6 दिवस नाशिकमध्ये ठाण मांडून बसली. गीतेंचं मन वळवण्याचा प्रयत्न केला. आणखी बऱ्याच गोष्टी घडल्या, कारण ज्या दिवशी गोकुळ गीते आणि गणेश गीते यांची चर्चा झाली या सर्व मंत्र्यांची, गणेश गीतेंनी माघार घेतलीच होती. परंतु गोकुळ गीतेंनी मी आजपासून प्रचार थांबवतो एवढंच विधान करून ते त्या बैठकीतून निघून गेले. प्रसार माध्यमांनाही त्यांनी तेवढंच सांगितलं होतं की मी आजपासून प्रचार थांबवतोय. खरं त्याचा दुसरा अनिश्चित अर्थ असा आहे की मी प्रचार थांबवलेला आहे, उद्या काय होईल याच्याशी माझा संबंध नाही. यातून बोध घ्यायला हवा होता. परंतु यापूर्वीच्या अनेक पॉडकास्टमध्ये मी सांगितलं की शिवसेना शिंदे गटातली स्थानिक बेदिली या निमित्ताने पुन्हा एकदा पुढे आली आहे. जुन्या शिवसेनेतून आलेली ही सारी मंडळी येतानाच मतभेद आणि मनभेद सुद्धा घेऊन आली आहे. त्यामुळे ती गटबाजी ही वारंवार पाहायला मिळते. ज्या शिवसेनेचं नाशिक महापालिकेमध्ये सत्ता येण्याचं स्वप्न होतं आणि कुठल्याही परिस्थितीत त्यांनी असं वातावरणच तयार केलं होतं का भारतीय जनता पक्षाला मात देऊ, पण तसं होऊ शकलं नाही. केवळ तेवढंच नाही, तर अवघ्या 26 जागांवर त्यांची गाडी थांबली. खरं या अशा अनेक गोष्टी होत्या गेल्या काही महिन्यातल्या की शिंदे गटाला आपला पाया किती मजबूत आहे हे कळायला हवं होतं आणि त्या जोरावरच त्यांनी इथली जागा घ्यायला हवी होती. परंतु तसं होऊ शकलं नाही. जागेसाठी ते आग्रही राहिले. उदय सामंत सारख्या नेत्याकडे त्यांनी नाशिकची जबाबदारी दिली, परंतु उदय सामंत यांना स्थानिक नेत्यांना सुद्धा बरोबर ठेवता आलं नाही असं आता स्पष्ट होत आहे. दादा भुसे असतील, सुहास कांदे असतील, या मंडळींना निर्णय प्रक्रियेत फारसं महत्त्व दिलं गेलं नाही असं आता जाणवत आहे. सुहास कांदे यांच्याकडे साधारणतः 91 मतं होती. त्यांच्याकडे काही जबाबदाऱ्या दिल्या गेल्या, परंतु त्यांचा गीतेशी संबंध जोडून त्यांना काही वेळा दूर लोटल्या गेलं. म्हणजे आधीच ते नाराज दराडेंना तिकीट दिल्यामुळे, त्यातून त्यांना असं त्यांच्याविषयी संशय संभ्रम करणं हे एक पक्षाला भोवलं. पक्षाचे नाशिक महापालिकेतल्या नगरसेवकांमध्ये सुद्धा उपमहापौर पदावरून झालेली बेदिली आपण पाहिलेली आहे. तेव्हा देखील काही तट पडले. हा सांधा जो आहे हा जुळवताच आला नाही.
त्या मानानं गीतेंनी फार आधीपासून तयारी केली होती. दराडेंविषयीची नाराजी त्यांच्या लक्षात आली होती आणि जी काही गुंतवणूक करायची निवडून येण्यासाठी म्हणून, ज्याला आपण अर्थकारण असं नाव देतो, ते त्यांनी गेली वर्ष 2 वर्षापासून सुरू केलं होतं. महापालिकेची निवडणूक असो, नगर परिषद, नगरपालिका, नगरपंचायतीच्या निवडणुका गेल्या वर्षभरात नाशिक जिल्ह्यात पार पडल्या. या सर्व निवडणुकांमध्ये गीते बंधूंनी आपल्याला पुढची विधान परिषद निवडणूक जिंकायची हे डोळ्यासमोर ठेवून अनेकांना मदत केली. ती आर्थिक होती, ती वेगवेगळ्या अर्थानं असेल, आणि अशी माणसं त्यांनी जोडून ठेवली होती. त्यामुळेच जेव्हा बिनविरोध निवडणूक होणार अशा हालचाली सुरू झाल्या, प्रसाद हिरेंनी माघार घेतली आणि सगळे गीते सुद्धा माघार घेणार असं सुरू झालं, तेव्हा अनेक नगरसेवक गीतेंच्या घरी जाऊन सांगायला लागले की तुम्ही माघार घेऊ नका, आम्ही तुमच्याच बरोबर आहोत, भले तुम्ही आम्हाला आमच्यासाठी काही करू नका. त्यामुळे पहिल्यांदा असं झालं की मतदारांनी निवडणूक हातात घेतली होती आणि त्यांना कोणाला निवडून द्यायचं आधीच ठरलं होतं. असा प्रकार अशा निवडणुकांमध्ये फार कमी होतो, पण तो झाला. आता यात कोण फुटलं तर सगळेच फुटले, सगळेच पक्ष फुटले. गीतेंना मिळालेली 357 मतं ही त्याचं द्योतक आहे. भारतीय जनता पक्ष हा गीतेंच्या पाठीशी उभा राहिला हे तर यातून दिसतंच, परंतु शिवसेनेच्या शिंदे गटातीलही बऱ्याच लोकांनी गीतेंची सहानुभूती मिळवलेली दिसते. महाविकास आघाडी तर उघडपणेच सांगितलं होतं का त्या पक्षाला मदत करणार आहेत. त्यामुळे ही जी निवडणूक झाली ती शिवसेना शिंदे गटाला आत्मपरीक्षण लावणारी तर आहेच, परंतु यातून भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटाच्या संबंधाला काही वेगळा आयाम मिळतो का हे आता भविष्यात आपल्याला पाहावं लागेल. गोकुळ गीते हे शिवसेनेत जाणार अशा चर्चाही सुरू झाल्या आहेत. तसं जर झालं तर शिंदे गटाची आणखी एक बाजू कमकुवत होईल आणि आपल्या माणसाला पराभूत करणाऱ्या व्यक्तीला आपण जर पुन्हा ती एक पक्षात घेऊन मोठं करणार असू तर जे पक्षाचे निष्ठावान आहेत त्यांचं काय, ज्या पद्धतीनं शिवसेना ठाकरे गटातून माणसं घेतली जातात आणि त्यांना निष्ठेच्या गोष्टी सांगितल्या जातात, तोच अध्याय उद्या जर शिवसेना शिंदे गटात झाला तर आश्चर्य वाटू नये. आता पुढे काय होणार, गिरीश महाजनांचं काय होणार, अशा अनेक प्रश्न लोक उपस्थित करीत आहेत, परंतु काहीच होणार नाही. शेवटी हे सत्तेचं राजकारण आहे आणि गिरीश महाजनांनी आपली बाजू आणखी बळकट करून ठेवली आहे. ते उघडपणे जरी गीतेंच्या बरोबर नसले तरी त्यांना गीतेंचा असलेला आशीर्वाद हा सर्वश्रुत आहे. ज्या पद्धतीनं मतदानाच्या दिवशी गणेश गीते यांच्या धर्मपत्नी आणि नगरसेविका दीपाली गीते यांना व्यासपीठावर आणून दराडेंनाच मतदान करा असं दरडावून सांगण्यात आलं, किंबहुना गणेश गीते आणि गोकुळ गीते यांना मतदानाच्या तिथं उभं राहून आम्हाला मतदान करू नका असं सांगून दम देण्यात आला. खरं तर निवडणूक तिथंच फिरली होती. त्यामुळे आता या निवडणुकांमध्ये सुद्धा निवडून येण्यासाठी काही वेगळे राजकारण, वेगळं डावपेच यापुढे लढावं लागेल असं आता दिसतंय. अर्थात गीते निवडून आले, त्यांना खूप खूप शुभेच्छा. जे दराड्यांना जमलं नाही ते त्यांनी करून दाखवावं. स्वतः गोकुळ गीते पिंपळगाव बाजार समितीचे संचालक राहिलेले आहेत. पूर्वाश्रमीचं काँग्रेस सेवा दलातलं त्यांचं काम आहे. त्यामुळे ते हा जो काही इतिहास आहे हा पुढे नेतील. ते भले कुठेही जावत, परंतु त्यांनी नाशिक